नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्राध्यापक निलेश भाग्यवंत या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे काय? म्हणजेच भांडवल संरचना म्हणजे काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. तर चला तर मग सुरू करू आपण आपल्या या आजच्या व्हिडिओ लेक्चरला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजेच भांडवल संरचना म्हणजे काय असते? कॅपिटल स्ट्रक्चर मीन्स आता काय कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे मिक्सअप ऑफ व्हेरियस सोर्सेस ऑफ फंड्स इन डिझायर प्रोपोर्शन. म्हणजेच आता एखादी कंपनी आहे, व्यावसायिक संस्था आहे, तिला काय करावं लागतं? बिझनेस सुरू करण्यासाठी कॅपिटलचं किंवा फंड्सचं आवश्यकता असते. कॅपिटलची भांडवलाची आवश्यकता असते. तर मग ती संस्था काय करते? कर्ज काढून भांडवल घेते, मालकीचे भांडवल टाकते. अशा वेगवेगळे जे काही सोर्सेस आहेत फंडचे कॅपिटल कलेक्ट करण्याचे, त्या सगळ्या सोर्सेसचं काय मिक्सचर करणे, एकत्रीकरण करणे, त्यालाच काय म्हणतो आपण? कॅपिटल स्ट्रक्चर असं म्हणतो. म्हणजेच कर्ज रोखे असतील, कर्जाऊ भांडवल असेल, मालकीचे भांडवल असेल, राखीव निधी असेल, अग्र हक्क भाग असतील, समहक्क भाग असतील, अशा सगळ्या सोर्सेसच्या माध्यमातून जे काय आपण भांडवल उभे करतो, त्या भांडवलाचं एकत्रीकरण म्हणजेच काय? भांडवल संरचना असं आपण म्हणतो. म्हणजे मिक्स करायचं सगळं जे काही भांडवल आहे, फंड्स आहे गोळा केलेले वेगवेगळ्या सोर्सेसतून, ते एकत्रीकरण करणे म्हणजेच काय? भांडवल संरचना किंवा कॅपिटल स्ट्रक्चर असं म्हणतो. तर बघा डेफिनेशन दिलेली आहे आर.एच. व्हेसलने. द लाँग टर्म सोर्स ऑफ फंड्स एम्प्लॉयड इन अ बिझनेस एंटरप्राइज. काय सांगितलं आहे त्यांनी? कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे लाँग टर्म सोर्स ऑफ फंड्स एम्प्लॉयड इन अ बिझनेस एंटरप्राइज. म्हणजेच एखादा उद्योग असेल किंवा व्यवसाय असेल, त्या व्यवसायामध्ये किंवा उद्योगामध्ये जे काही दीर्घ लाँग टर्म साठी काय केलं जातं? दीर्घ मुदतीचे किंवा दीर्घ कालावधीसाठी जे काही आपण भांडवल गुंतवलं जातं, त्या भांडवलाचं काय एकत्रीकरण करणे म्हणजे काय? कॅपिटल स्ट्रक्चर असं आर.एच. व्हेसल सांगतो. तर त्यानंतर बघा आपल्याला बघायचं आहे कंपोनंट्स ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर, भांडवल संरचनेचे घटक. आता काय काय आहेत घटक? तर पहिलं आहे बघा, प्रत्येक व्यवसायासाठी लागणारं भांडवल उभं करताना काय करावं लागतं? काही मालकीचे भांडवल ह्यामध्ये टाकावं लागते, त्याला आपण ओनर्स कॅपिटल म्हणतो. आणि काही बॉरोड कॅपिटल आपल्याला कलेक्ट करावं लागतं. म्हणजे मालक सोडून बाहेरील व्यक्तीकडून जे काय आपण कर्ज घेतो, कर्ज घेऊन, डिबेंचर्स विकून, बँकेकडून कर्ज करून जे काय भांडवल उभा करतो, ते भांडवलला काय म्हणतो आपण? बॉरो कॅपिटल असं म्हणतो. त्यामध्ये काय डिबेंचर्स आहेत, टर्म लोन्स आहेत, परत डिपॉझिट्स आहेत, परत ओन कॅपिटल्स म्हणजे मालकीच्या भांडवलामध्ये काय येतं? इक्विटी शेअर्स आहेत, प्रेफरन्स शेअर्स आहेत किंवा रिटेन आहे, प्रतिधारण नफा आहे. या सगळ्यांचं काय करायचं? एकत्रीकरण करायचं. ओन कॅपिटल्सचं आणि बॉरो कॅपिटलचं, मालकीच्या भांडवलाचं आणि कर्जाऊ भांडवलाचं काय करायचं? एकत्रीकरण करायचं. त्यालाच काय म्हणतो आपण? भांडवल संरचना असं म्हणतो. हे सगळे काय आहेत? भांडवल संरचनेचे घटक आहेत. त्यानंतर बघा या ठिकाणी भांडवल संरचनेचा फॉर्म्युला दिलेला आहे, इक्वेशन दिलेलं आहे. जर भांडवल संरचना आपल्याला काढायची असेल, आपल्याकडे किती आहे, तर कशी काढायची? कॅपिटल स्ट्रक्चर इज इक्वल टू इक्विटी शेअर्स कॅपिटल, प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल, रिझर्व्ह अँड डिबेंचर्स. समजा एखादी संस्था आहे, बिझनेस आहे, त्यांच्याकडे किती कॅपिटल स्ट्रक्चर आहे, ते कसं काढायचं? तर त्यांच्याकडे किती इक्विटी शेअर्स आहेत, किती प्रेफरन्स शेअर्सचं कॅपिटल आहे, किती रिझर्व्ह आहे आणि किती डिबेंचर्स विकून भांडवल उभा केलेलं आहे, असं सगळ्यांचं ॲडिशन करायचं. समजा एखाद्या कंपनीकडे काय 1 लाखाचे इक्विटी शेअर्स आहेत, 5 लाख आहेत प्रेफरन्स शेअर्स, 50,000चं रिझर्व्ह आणि 1 लाख चे डिबेंचर्स आहे. तर हे सगळे काय केले? ॲड केले, एकत्रीकरण केलं त्यांचं. मग काय झालं? कॅपिटल किती झालं टोटल? 7,50,000च काय झालं? त्या कंपनीचं कॅपिटल स्ट्रक्चर झालं. म्हणजे जे काय सोर्सेस आहेत, ज्या माध्यमातून आपण कॅपिटल गोळा केलेला आहे, त्या सगळ्याचं काय करायचं? एकत्रीकरण करणे म्हणजेच काय? कॅपिटल स्ट्रक्चर किंवा भांडवल संरचना होय असं आपण म्हणतो. म्हणजे जेवढ्या काही गोष्टीच्या माध्यमातून आपण भांडवल उभा करणार आहे, त्या सगळ्यांचं काय करायचं? एकत्रीकरण करायचं. त्यालाच काय म्हणतो आपण? भांडवल संरचना असं म्हणतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे भांडवल संरचना म्हणजे काय ते शिकलेलो आहोत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला
सबस्क्राईब करा. धन्यवाद.